खालापूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर सावरोली पंचायत समिती गणात राजकीय वातावरण तापू लागले आहे। शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांच्या पत्नी आणि समाजसेविका प्रमिला महेश पाटील यांनी संतोष बैलमारे आणि पूनम म्हात्रे यांच्या समवेत सावरोली पंचायत समिती प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दुहेरी पदव्याधारक असलेल्या प्रमिला पाटील यांनी आदिवासी समाजासाठी शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे, अंधश्रद्धा निर्मूलन, महिलांचे सक्षमीकरण आणि किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन यांसारखे उल्लेखनीय कार्य केले आहे। सावरोली गणात सुशिक्षित आणि समाजकारणाशी जोडलेले महिला नेतृत्व पहिल्यांदाच पुढे येत असल्याने या उमेदवारीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे। त्या पार्श्वभूमीवर सावरोली गणातील निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सावरोली पंचायत समितीच्या याच्यातून मी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे। आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून आज आपण सगळेच आपले जे उमेदवार आहेत म्हणजे आपल्या झडपीचे संतोषी बैलमारे असतील त्याचप्रमाणे आपल्या पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवार सगळ्यांनी मोठ्या जनसमुदायाच्या साथीनं हा अर्ज दाखल केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आजपासून खूप मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यांवरच आहे आणि जनतेचा जो विश्वास आहे तो नक्कीच आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करतो। मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून बऱ्यापैकी वाड्या वस्त्यांवर ज्यावेळेस कामं करत असतो त्यावेळेस आम्ही जवळून पाहिलेलं आहे की छोटे छोटे डॉक्युमेंट्स असतात माणसांकडे, जातीचे दाखले असतील, छोट्या छोट्या गोष्टींमुळे बऱ्याचशा गोष्टी शिक्षणात अडचणी येत असतात किंवा महिला ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, घरकुलच्या योजना आहेत, त्या प्रत्येक सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्या पोहोचण्यासाठी आपल्याकडे काय म्हणतात त्याला सुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे। म्हणजे एक सर्वसामान्य माणूस किंवा ऍज एक सोशल वर्कर म्हणून आपण नेहमीच काम करण्याचा प्रयत्न करत असतो, पण पक्ष असेल किंवा ज्या ठिकाणी आपल्याला जर पद असेल तर निश्चित आपण ते चांगल्या पद्धतीने आपण ते काम करू शकतो आणि प्रत्येक जनमानसांमध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला इथे पर्याय उपलब्ध असतात। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खालापूर।